चला मॅच होती सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश येत असताना युवा गोलंदाज आहे राकेश, समोर मयुरेश म्हात्रे. पहिला बॉल आडवा बॅटने मिड विकेट रिजन मध्ये स्ट्रोक लगावलाय. मयुरेश म्हात्रेच्या बॅटमधून येतोय पहिल्या बॉलवर षटकार. अक्रॉस खेळलाय, पहिल्याच लाईन अँड लेंथला पिक केलं होतं, मिड विकेट रिजन निवडलं होतं, फेकलाय सीमारेषे पलीकडे. मयुरेश म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय, पहिला मॅक्सिमम व्हेरी फर्स्ट बॉलवर व्हेरी गुड शॉट. मयुरेश म्हात्रे भरपूर चांगल्या इनिंग या खेळाडूची आम्ही पाहिलेत. अनेक स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी, त्याचा आपण परफॉर्मन्स पाहिलाय. पण सध्या कोपरखैरणे 11 कोपरखैरणे टीम ज्या पद्धतीने अगदी परफॉर्मन्स करतोय, त्यामुळेच या टीमला देखील एक चॅम्पियनशिपची गरज आहे. एखादी ट्रॉफी, एखादी टुर्नामेंट जिंकली तर नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल. तो कॉन्फिडन्सचा अभाव जाणवतोय. पण या मॅच मध्ये पॉझिटिव्ह इंटेंटनी बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर षटकार लगवला. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, खूप चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळते. भन्नाट वेग, भन्नाट पेस. मागचा बॉल कटर बॉल होता, त्याला रीड केलं होतं, त्यामुळेच यावेळेस राकेशने आपल्या रिदम आणि आपल्या वेगावर अगदी अतिरिक्त भार दिला. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. ही खासियत आहे राकेशकडे. याच्याकडे रिदम आहे, अँगल आहे, चांगला कटर बॉलर आहे, याच्याकडे वेग आहे, याच्याकडे स्लोवर वन आहे आणि अगदी बॉल वळवण्यामध्ये या गोलंदाजाची देखील खासियत आहे. त्यामुळेच या 3 बॉलवर 3 वेगळ्या वाटणीचे चेंडू पाहायला मिळतील. जॉयल 11 कोपरखैरणे टीम. हे जॉनी सोलमन यांनी पुरस्कृत केलेला जॉयल 11 कोपरखैरणे टीम मैदानामध्ये खेळते. रोनी सोलमन हे नेहमीच अगदी कोपरखैरणे टीमला अगदी संघ मालकच्या पुरस्कृत म्हणून अनेक वर्ष हा नाव आम्ही सातत्याने पाहिले, जॉयल 11 कोपरखैरणे. त्यामुळेच या नावाने हा संघ खेळतोय. पण या संघाचा परफॉर्मन्स अगदी उंच भरारी गेली अशी आशा करूया. थोडीशी क्रॅम्प आलाय आणि बॉल देखील डोळ्यावर ब्रेक झाला, त्यामुळेच थोडासा उपचार केला जातोय. अगदी रबर बॉल मध्ये नेहमीच अगदी प्रोटेक्शन ग्लास घालून अनेक खेळाडू खेळतात, पण अशा सिच्युएशन मध्ये अनेक खेळाडूंना इंजुरी होते. त्यामुळेच ह्या इंजुरीपासून सावध राहावं लागतं. या अगोदरचा बॉल अंपायर काय घडलं होतं नेमकं, तो देखील डॉट बॉल आला होता. येस, म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर 3 लगातार डॉट बॉल, 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 6 धावा. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, सलग 3 अगदी डॉट बॉल हाताळले गेलेत. फटका चांगला, टिट फॉर टॅट, जसं उत्तर. पुन्हा एकदा हवाई सफर जॉयल 11 कोपरखैरणे टीम कडून मयुरेश म्हात्रेच्या बॅटमधून आता एक आणखी एक मॅक्सिमम चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. आज एकच भाषा बोलली जाते. पहिला बॉल षटकार, त्यानंतर 3 डॉट बॉल, त्यानंतर षटकार आला. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 12. पुन्हा एकदा बॉल ऑप्शनच्या बाहेर वळलाय. जास्त प्रमाणात व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 13. चांगला स्टार्ट सध्याच्या घडीला पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. जॉयल 11 कोपरखैरणे टीम खेळतोय. यावेळेस हेलिकॉप्टर लगवलाय, तो लँड होईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयुरेश म्हात्रेच्या बॅटमधून आलाय एक लाजवाब दर्जेदार गोलंदाज वर आक्रमण करणारा षटकार. काय स्ट्रोक लगवलाय, सुपर स्ट्रोक. मयुरेश म्हात्रे सेट ऑन फायर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 19 विदाउट लॉस. जॉयल 11 कोपरखैरणे टीम बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा, 3 डॉट बॉल जरूर आले, पण 3 षटकार देखील मयुरेश म्हात्रेच्या बॅटमधून या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण येतोय. युवा गोलंदाज आहे करण. आज
गोलंदाजीसाठी ही धुरा सांभाळण्यासाठी करण आता गोलंदाजी ट्रॅकवर येताना आज गौरव शिंदेची उपस्थिती या मॅच मध्ये दिसत नाही, त्यामुळेच तो गोलंदाजी करताना दिसत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये राकेशने खर्च केली 19 धावा आणि आता करण गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळते मयुरेश म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते प्रणित म्हात्रे. डावखुरा फलंदाज आहे प्रणित म्हात्रे. इथे देखील पूल करण्याचा प्रयत्न करत असताना बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या ओव्हरची सुरुवात जर पाहिली तर षटकारांनी झाली होती आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात ही डॉट बॉलने आली आहे. करण गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत असताना लाईन मिस केली. -1 अशा 2 धावा मिळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा या फार महत्वाच्या ठरतात. ज्या ज्या वेळेस सिच्युएशन असते 1 बॉल 1 फुल टॉस बॉल. टायमिंग चुकलं गेलं. जेपी त्या खाली येईल. झेल पकडला जातोय आणि संपलाय. प्रणित म्हात्रेचा खेळ. पहिला धक्का लागतोय जॉयल 11 कोपरफिल्ड टीमला. फलंदाज प्रणित म्हात्रे परतलाय. पहिला धक्का लागतोय. एलिव्हेशन मिळालं नाही. फुल टॉस बॉल आणि मिस करत असताना तर फलंदाजी साठी मैदानाच्या मध्ये इनाईट क्रमांक 3 वर आलाय फलंदाज अनिकेत चव्हाण. बाला पोटेन्शियल आहे अनिकेत चव्हाण. अनेक चांगल्या इनिंग आम्ही अनेक वेळा पाहिलेत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मयुरेशने चांगली बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी तुटून पडला होता राकेश अगेन्स्ट, पण अगदी प्रणित म्हात्रे मात्र कुठेतरी टायमिंग होऊ शकलं नाही. फुलटॉस बॉल मिस केला. विकेटचं पतन झालं. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. विकेटचं पतन होत असताना दुसरा धक्का लागतो. अनिकेतला देखील अगदी स्वस्तात परत जावं लागेल. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 21 आकड्यावर. लवेशने चांगला झेल पकडलाय. 2 गडी बाद आतापर्यंत करण या ओव्हर मध्ये करत असताना पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर -1 आली, त्यानंतर विकेट आली, पुन्हा एकदा डॉट बॉल आला, पुन्हा एकदा विकेट आली. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये करणने खर्च केलेत फक्त 2 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा होत्या. या ओव्हरची सुरुवात अगदी जर पाहिली तर चांगल्या पद्धतीने झाली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय जीवन गोपाळे. मसलमॅन म्हणून ओळखला जातोय जीवन गोपाळे. हेलिकॉप्टर बॉय म्हणून ओळखला जातोय. खूप मोठे स्ट्रोक लगवण्यासाठी तो जाणला जातोय. मयुरेशला साथ द्यावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल. आलेल्या स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह करणचं कौतुक करावं लागेल. काय लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या आणि आत्ताच्या 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी. सटिक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर क्रमांक 2. मेरी देखील सबमरी चेंडू राहिला आहे. स्टंपला हिट झालाय का हे पाहिलं जाईल. अंपायरचा इशारा काय येईल त्याकडे लक्ष असेल. थर्ड अंपायरसाठी अगदी अंपायरचा कॉल आहे की
स्टंपला बॉल, हे अंपायर कॉल येतोय की स्टंपला बॉल लागला की नाही. चला डिक्लेअर आहे म्हणजे सिंगल मिळते. एका धावाने षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 19 आणि या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 22. या किंचितचा अगदी काही अगदी सेंटीमीटर बॉल बाजूने गेलाय. सुदैव म्हणावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकाला लागले. जॉयल 11 कोपरखेळणी टीम बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना राजकुमार सगळे वेगळ्या धाटणीचे गोलंदाज वापरले गेलेत. येथे देखील गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. आडवा बॅटने अगोदरच बॅट फिरली होती. बॉल उशीर आला. चेंज ऑफ पेस. राजकुमार गोलंदाजी करत असताना मयुरेशने खूप चांगली बॅटिंग केली. पुन्हा एकदा लाईन मिस केली. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे जात असताना सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या पण त्यानंतर करंटचं षटक आणि आता राजकुमार गोलंदाजी करतोय. इथे चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. सिंगल मिळते. एक धावासाठी झगडावा लागतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं होतं मयुरेशने पण या मागच्या 2 ओव्हरमध्ये जॉयल 11 कोपरखेळणी टीम स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जातो आणि विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद. बघा दोन्ही स्टँडवर दोन्ही गावातील प्रेक्षक बसलेत. एका ठिकाणी षटकार सांगतो, दुसऱ्या ठिकाणी आउट सांगतोय. त्यामुळेच आता थर्ड अंपायर साठी त्याची पाहणी करत असताना cricklive.in माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे आणि या चॅनलला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. सचिन मुंडे टीम, विकास कांबळी असतील, भरपूर चांगलं योगदान. आमचे कॅमेरामन असतील, हिमांशु पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम सरचे स्वागत आहे. भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. हिमांशु पाटील वेलकम. अंपायर थोडासा लाईव्ह मध्ये डिफिकल्ट आहे सांगणं. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील त्याची मान्यता करावी लागेल दोन्ही टीमला. प्रवीण भगत यांचं आगमन झालं. प्रवीण भगत या मंचावर. प्रवीण भगत एक लेजेंड क्रिकेटर आहे. प्रवीण भगत यांचं देखील आगमन झालंय.
चला यतीन भोईर लवकरात लवकर आपण या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि यस अंपायरचा डिसिजन आला की फलंदाज बाद आहे. हा बाद घोषित केला जातोय. अगदी सगळीच पडताळणी करत असताना फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज मयुरेशला परतावा लागेल. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. आता टीम अडचणीमध्ये आहे. जॉयल 11 कोपरखेड टीम षटकाराच्या अगदी जवळ हा झेल पकडला होता. अनेक ची चर्चा करून फायनली अंपायर आणि यतीन भोईर आयोजन कमिटीच्या वतीने निर्णय देण्यात आला की फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. जर आतापर्यंत जर बॉल पाहिला तर पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर बायच्या स्वरूपात धाव आली, त्यानंतर विकेट आली. म्हणजे आतापर्यंत 3 बॉल झालेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक न्यू बॅटर हितेश म्हात्रे आलेला मोठा स्ट्रोक लगवला जातोय. मिड विकेट रेझर मध्ये जेपी वेगाने येईल. एक धाव कंप्लीट केली. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 25 आकड्यावर. 25 धावा धावफलकाला लागेल. मागच्या 10 बॉल मध्ये धावा जर पाहिल्या तर फक्त 6 आल्या आणि 3 गडी बाद झालेत. या सिच्युएशनला 6 बॉल मध्ये 19 धावा झाल्या होत्या. चांगली सुरुवात झाली ती जॉयल 11 कोपरखेड टीमची. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल येत आहे. 5 बॉलचा केस संपलाय. ह्याही ओव्हर मध्ये खूप चांगला कमबॅक आणि खूप चांगली वापसी केली. अकोटाचा बॉल पुलचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल. गवतामध्ये चेंडू थांबलाय आणि चेंडू होतोय डिक्लर असा इशारा केला जातोय. हा डिसिजन चौकार आहे असं आयोजन कमिटी सांगतोय. झाडाच्या बाहेरून जरी चेंडू गेला सीमापार तरी चौकार आहे. झाडाच्या बाहेरून लागून तर त्या झाडाच्या मागून गेला ना तर बाउंड्री नाही. यातून गेले ना इथं बॉल नवीन आहे का? अरे 80 गेला ना तो. 80 गेले ना ग्राउंड मधूनच गेले ना तो. बाउंड्री आहे ना ती. तर चौकार घोषित केला जाईल आयोजन कमिटीच्या वतीने आणि निर्णय देण्यात आला की मैदानाच्या आतून जरी झाडाच्या मधून हा बॉल गेला असेल तर या चौकार घोषित केला जाईल. पण बाहेरून लागून जर आतमध्ये चेंडू आला तर तो सिंगल घोषित केला जाईल. तुमचं चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या पुढे जात असताना 29 आकड्यावर आता षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज तर करण गोलंदाजी ट्रॅकवर. दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा खर्च केले तर करणने. भन्नाट वेग लाजवाब पेस पाहायला मिळते. हितेश अगदी मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. काय गोलंदाजी सुरू आहे गावदेवी ऐरोली टीम कडून. या टीमने देखील मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्यात. गावदेवी ऐरोली टीम नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक बलाढ्य संघ मानला जातोय. पावसाळी क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल यामध्ये नेहमीच या संघाचा अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स राहिला. लेग स्टिकला बॉल अगदी शरीराचा वेध घेतोय तोपर्यंत सिंगल मिळते. एकेरी 2चं क्रिकेट सुरू आहे. जीवन गोपाळेला आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल.
या इनिंगची अजूनही उर्वरित जर पाहिले तर तब्बल 10 बॉल शिल्लक आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 आकड्यावर. 30 धावा दाखल करावं लागलेत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. करण गोलंदाजी ट्रॅकवर, जीवन गोपाळे सेकंडवर पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर संबंधित राहिलाय, सिंगल मिळते. अगदी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय बाईच्या स्वरूपात. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना ही केपट्टी आहे ना, या केपट्टीवर जर पाहिलं तर काल विशाल शहाने कमाल केली, चांगली बॅटिंग केली. आज देखील आपण जर पाहिलं तर मिलिंद वेटाच्या बॅटमधून अगदी 7 बॉलमध्ये 7 षटकार आपण पाहिली आणि बॅटिंगसाठी देखील ही खेळपट्टी अनुकूल आहे. पण गोलंदाजी तुम्ही अचूकतेने करताय तर ती गोलंदाजी देखील प्रभावित करणारी असेल. करणने हे दाखवून दिलं. याही ओव्हरमध्ये धावा अगदी थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. सोडून दिलाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. आतापर्यंत जर पाहिले तर 5 बॉलचा केस संपलाय. जीवन गोपाळे बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर आतापर्यंत 7 बॉलचा सामना केला आणि फक्त 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळी सकोटापासच्या बॉलला डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे शेवटच्या बॉलवर येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. 4 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आकड्यावर. 37 धावा दाखल कराव्या लागलेत. शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच गणेश धर्मा जोगगाव वर्सेस वाशीगाव 11 वाशीगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. टीमची धावसंख्या 37. आज गौरव शिंदे नसल्यामुळेच जयेश पाटील देखील गोलंदाजी करावी लागते आणि सध्या भरपूर स्पर्धेमध्ये जयेश पाटील गोलंदाजी करताना दिसल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये येत असताना अंपायर आमच्या दिशेने वेळीत व्हाईट बॉलचा इशारा. अत्यक्ष स्वरूपात धाव मिळते. 38 धावा. 38 52-53 पर्यंत मजल मारावं लागेल. मागच्या मॅच मध्ये 52 धावा डिफेंड झाल्या. दिविशा 11 ऐरोली टीमने त्या डिफेंड केल्या आणि अगदी 6 बॉल मध्ये 11च करायच्या होत्या. फटका चांगला आहे. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हितेश म्हात्रेच्या बॅट मध्ये येतोय पहिला मॅक्सिमम. चेंडू सीमारेषा पार षटकार. 6 धावा. 43 37 44 धावा. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली. प्रीतम पाटील अडवण्याचा प्रयत्न करत असताना लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. संघर्षाची लढाई लढत होता. बॅटवर बॉल व्यवस्थित कनेक्ट होत नव्हता पण अखेर अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 बॉलवर 13 धावा खर्च केलेत जेपीने. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 46. 49 आकड्यावर 3 बॉलवर 3. लाजवाब बॅटिंग. लाजवाब फटकेबाजी. काय फटकेबाजी सुरू आहे. हितेश म्हात्रे टीम अडचणीमध्ये, टीम संकटामध्ये होता. 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवलेत. कोपरखिरणे टीम कडून जॉयल 11 कोपरखिरणे. चौथा येतोय का. चौथा देखील फरार होतोय. 4 इन रो. 4 बॉल 4 धावा. व्हॉट अ शॉट. लाजवाब बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग. या 4 बॉलमध्ये 25 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचतीये 62 या आकड्यावर. धावा होत्या खोटे. धावा आल्या खोटे. 4 बॉल 4 धावा. 4 षटकार. 5वा देखील आलाय. हितेश म्हात्रेच्या बॅटमधून 5 बॉल 5 षटकार. 6 मध्ये 6 विक्रम होईल का. या स्पर्धेचा विक्रम आहे 7 बॉल 7 षटकार. मिलिंद वेटाच्या नावावर तो रेकॉर्ड आहे या स्पर्धेचा. आता या स्पर्धेमध्ये अजून एक रेकॉर्ड होईल का की एकाच गोलंदाजाच्या अगेन्स्ट 6 बॉल 6 षटकार लगवले जातील का. काय बॅटिंग आहे. लाजवाब बॅटिंग. हितेश म्हात्रे हा कोपरखिरणे गावाचा युवा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना 5 मध्ये 5 षटकार. टीमची धावसंख्या 68. 68 धावा.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. 6 मध्ये 6 होतील का? 5 मध्ये 5 मारलेत हितेशने. 6वा बॉल. इथे बॅटची एज चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? दुसरी धाव घेत असताना 2 धावा कंप्लीट. अशा तऱ्हेने 5 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. हितेशची बॅटिंग आवडली सर मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाची समाप्ती होते. 70 धावा धावफलकावर लागेल आणि 71 धावांचं टार्गेट उभं केलं बॅटिंग करत असताना जॉयल 11 कोपरखैरणे टीमने. बघूया या 71 धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल गावदेवी ऐरोली टीमच्या माध्यमातून आणि धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी वाशीगाव 11 वाशीगाव वर्सेस गणेश धर्मा जुगाव हा संघ देखील मैदानामध्ये खेळेल. चला जुगाव टीमचा 12th अगदी कॅप्टन आमच्या सोबत आहे हार्दिक आणि वाशीगाव 11 वाशीगाव गौरव गडदे यांच्या वतीने मी चुकलो काय आता क्लिप यायची माझी. गौरव बडदे चला गौरव बडदे यांच्या वतीने हितेशच्या या इनिंगसाठी 1000चं कॅश प्राईज. 70 धावा धावफलकावर आलेत. 71 धावांचं टार्गेट उभं केलं गेलं. बघा या स्पर्धेमध्ये षटकाराची मालिका मिलिंद वेटा याच्या नावावर 7 बॉलमध्ये 7 षटकार. त्यानंतर अभिज जोशीने देखील 4 बॉलमध्ये 6 बॉल 6 षटकार मारलेत. त्यानंतर विशाल शहाने देखील 4 बॉलमध्ये 4 षटकार कालच्या दिवसामध्ये लगवलेत. आणि आज हितेश म्हात्रे काय बॅटिंग केली, लाजवाब. 5 बॉलमध्ये 5 षटकार लगवले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल अगदी 33 धावा खर्च झाल्यात. गौरव बडदे यांच्या वतीने अगदी 1000चं कॅश प्राईज झालंय. यतीन भोईर यांच्याशी संपर्क साधा हितेश आणि तुम्ही ही कॅश तुम्ही जरूर घेऊन जा. 25% का बंद. सध्या डिजिटल जमाना त्यामुळेच जी पेने हे पैसे यतीन भोईर यांच्या अकाउंटवर पाठवले. त्यामुळेच हितेश 25% का बंद. मॅच संपल्यानंतर लगेच तुम्ही ते पैसे तुमच्याकडे अगदी ट्रान्सफर करा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अंपायर चषक या टायटलने ही स्पर्धा अगदी विनोद भगत आणि संपूर्ण अंपायर पॅनल या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. पैसे 17ला पाठव. चला 71 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निलेश गंगाराम भोईर आणि प्रीतम पाटील पीपी फलंदाजीसाठी आलाय. प्रीतम पाटील 12 मिनिटे. वास्तविक निलेश भोईर आणि जयेश पाटील ही जोडी आम्ही अनेक वेळा पाहिली, पण आज एक वेगळ्या गेम प्लॅनने गावदेवी ऐरोली टीम मैदानामध्ये उतरली. 71 धावा चेसेबल आहेत, चेसेबल होऊ शकतील. त्यासाठी चांगला स्टार्ट किंवा चांगला फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंकित गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक पहिलं
71 धावांचं टार्गेट आहे. पावसाच्या सरी आज दिवसभर बरसल्या नाही, पण या मॅच साठी अगदी तुझे नाव असे बरसत असताना पटेश्वर तुझे नाव असे पहिला बॉल बीमर नो बॉल. पहिल्या बॉलवर खराब चेंडू हाताळलाय. अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न करत असताना लाईन मिस केली. नो बॉलचा इशारा करण्यात आला. नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावाने अकाउंट ओपन झालाय गावदेवी ऐरोली टीमची. धावसंख्या 2 या आकड्यावर 2 धावा दाखल करावे लागलेत. षटक क्रमांक पहिल्या बॉलवर नो बॉलचा इशारा. संधी असेल निलेश भुईला मोठा हिट करण्यासाठी. येथे चांगला बॉल गुड लेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. ही खेळपट्टी आहे ना, चांगल्या पिचिंगवर तुम्ही जर अगदी चांगल्या लाईन आणि लेंथने गोलंदाजी केली तर नक्कीच गोलंदाज यशस्वी होताना दिसतील. करणने आज दोन्ही ओव्हरमध्ये तेच केलं, पण शेवटच्या ओव्हरमध्ये जेपीने निराश केली. 33 धावा खर्च केलेत. कमबॅक करावा लागेल चॉईल 11 कोपरखरे टीमला. फुल टॉस बॉल टायमिंग होऊ शकलं नाही. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? हितेश प्रयत्न करतोय. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 3 या आकड्यावर पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवर. बीमर साठी रिव्ह्यू रिव्ह्यू आहे अवेलेबल. चला मॅचला होती सुरुवात. अंकित गोलंदाजी ट्रॅकवर. प्रीतम पाटील क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, साथ द्यावी लागेल. पहिला बॉल पुन्हा एकदा खाली राहिलाय. अगदी बॅटच्या स्ट्रीकर एंडला चेंडू लागतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. येथे देखील कोलबटापाचा चेंडू. पुन्हा एकदा चांगली लाईन. अंकितचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवले. डेंजरस मॅन निलेश भुईलच्या अगेन्स्ट. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सेहवाग म्हणून ओळखला जातोय. अटॅकिंग क्रिकेटसाठी तो जाणला जातोय आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अशी सुरुवात झाली होती जॉयल 11 कोपरखिंड टीमची. पण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. पण मागच्या 3 ओव्हरमध्ये कुठेतरी शांत ठेवलं होतं. पण शेवटच्या ओव्हरमध्ये हितेश म्हात्रेने कमबॅक केलं. येथे देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि सिंगलचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 6 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. शांत क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये अंकितने शांत ठेवली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर आणि अंपायर आमच्या देशाने वेळेत व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा दाखल करावे लागलेत. 71 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे, त्यामुळेच तुम्हाला चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. अकोटापाचा बॉल मिड विकेट रिजनला फेकलाय. निलेश गंगाराम भोईलच्या बॅटमध्ये येतोय. पहिला प्रहार चिडसी मारेच्या पार षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 13 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. 71 धावांचा पाठलाग करत असताना कुठल्या गावदेवी ऐरोली. स्वर्गीय कमलाकर पाटील यांच्या स्मरणार्थ देखील पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं मंथन पाटील पियुष पाटील या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करण्यात आलं आणि महेश भगत यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी राहिले. त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. या सगळ्यांचेच हार्दिक स्वागत आहे. जो गावची स्पर्धा आणि यतीन भोईर त्या स्पर्धेमध्ये नसेल
ती स्पर्धा पूर्ण होणार नाही. चला ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर शेखर आलाय. प्रीतम पाटील एक षटकार आला. निलेश भोईरच्या बॅटमधून 13 धावा आल्यात. 71 धावा करायचेत. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. अकोटपाचा बॉल फेकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पीपीच्या बॅटमधून येतोय एक लाजबाब दर्जेदार धमाकेदार षटकार. पहिल्या बॉलवर अकोटपाचा बॉल त्याला फेकलाय सीमारेषी पलीकडे. प्रीतम पाटील ने देखील आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. निलेश भोईरने षटकार लगवला. त्यानंतर प्रीतम पाटील देखील चार्ज झालाय आणि हे दोन बॅटर सेट होतील ना त्या वेळेस गोलंदाजाचा समाचार घेतील. सध्याच्या घडीला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर 19 ऑन अ स्कोर बोर्ड. अजूनही जर पाहिलं तर 52 धावा करायचे. इथे चांगला बॉल ऑफ स्टंबर मारा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ह्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल जॉयल 11 कोपरखैरणे टीमला. सध्याच्या घडीला कोपरखैरणे टीम स्ट्रगल करतोय संघर्ष करतोय. अनेक उतार चढाव या संघामध्ये आम्ही पाहिले. आज या मॅच मध्ये अजिंक्य पाटील देखील दिसत नाहीये. अजिंक्य पाटील असेल कवलजीत सिंग रंधावा असेल हे प्रमुख खेळाडूची अनुपस्थिती मध्ये हा संघ देखील बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी केली. जॉयल 11 कोपरखैरणे येस सुशांत शेट्टी यांचं आगमन झालं. वेलकम सुशांत. आमचे देखील खूप जवळचे मित्र आहेत क्रिकेटचे चाहते आहेत आणि जुगामध्ये नाच घेत असताना यावेळी ऑन साइड ऑर्डर केला आहे. क्षेत्ररक्षक आहे गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेत असताना आणि या 2 धावा करण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 20 आकड्यावर 20 धावा फलकावं लागलेत. 51 धावा अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित जर पाहिलं तर 20 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 51 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा शेखर तयार. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलं आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. 5 बॉल्स मध्ये आतापर्यंत शेखरने फक्त आणि फक्त धावा जर पाहिल्या 7 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चेंजेस अगदी करत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये व्हरायटी आहे व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. जॉयल 11 कोपरखैरणे टीम ही मैदानामध्ये खेळते त्यामुळेच या टीमला गरज आहे चांगल्या षटकांची आणि हे षटक त्याच दिशेने जात असताना 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. निलेश भोईरच्या बॅटमधून एक षटकार पाहिलाय. फुलटॉस बॉल अगदी अंपायरचा इशारा येते बीमर नो बॉल आणि 1 धावा मिळतील. नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. शेवटच्या बॉलवर चूक केली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नसते. या चुका तुम्हाला महागात पडेल. ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणता त्या वेळेस तुम्ही जर अशा चुका करतात तर प्रतिस्पर्धी संघाला ही संधी मिळते आणि ती संधी मिळाली आता प्रीतम पाटीलला गावदेवी ऐरोली टीमला. या टीमने देखील अनेक टायटल जिंकलेत. सध्याच्या हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला. प्रीतम पाटील टॉप एज लागला होता. अनिकेत बॉल खाली येत असताना चेंडू जातोय गोक्षांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. ओव्हर क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. 18 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 47 धावा. मॅच आता अगदी वेगळ्या वळणावर येत असताना आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर असेल त्यामुळेच या उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. तुम्ही पाहताय अंपायर चषक 2026चा हा भव्य दिव्य सोहळा. रबर बॉल क्रिकेटचा हा भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. चला सामना स्पीडअप करा प्लीज. अंपायर इशारा करत असताना जॉयल 11 कोपरखैरणे टीम आपण बे वाया घालू नका.
चला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 47 धावा करायचे आहेत. निलेश भोईर आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, ऍक्सिलेटर दाबावं लागेल, फिफ्थ गिअरवर बॅटिंग करावं लागेल. अंकित गोलंदाजी ट्रॅकवर 18 बॉलचा खेळ बाकी आहे. जॉयल 11 कोपरखैरणे टीम सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. जमेची बाजू ही आहे की गावदेवी ऐरोली टीमचा एकही फलंदाज बाद झाला नाही. पुढचा बॉल फुलटॉस बॉल अगदी डिक्लेअर झोन मध्ये. बॅट घालायची की थांबायचं यामध्ये कुठेतरी गफलत झाली आणि बॅटला बॉल ब्रश होतोय. अगदी वाईटच्या बाहेरचा बॉल होता. एका बॉलवर एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 46 धावा करायचे. 17 बॉल 46. यावेळेस फुल टॉस पुन्हा एकदा मिस केला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. मयुरेश आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला झेल पकडला जातोय. खूप चांगले जजमेंट. निलेशच्या संघर्षाची लढाई अखेर संपली आहे. पहिला धक्का लागतोय गावदेवी ऐरोली टीमला. निलेश गंगाराम भोईर बॅक टू द डगआउट. ज्युसी फुल टॉस मिस केला. या इनिंग मध्ये निलेश भोईरने 2 मिस अगदी फुल टॉस बॉल मिस केले. टायमिंग होऊ शकलं नाही. एक षटकार जरूर लागवला पण संपूर्ण इनिंग ही संघर्षाची राहिली. त्यामुळेच आता जेपी मैदानामध्ये आला. सध्या जर पाहिलं तर टीम स्ट्रगल करतोय आणि स्ट्रगल केल्याशिवाय यातील बैर कोणी गुगलवर येत नाही. कशा केल्याशिवाय कोणी श्रेष्ठ होत नाही. आणि ज्याच्याकडे मेहनत करायची असते हिंमत ना त्याला जगात मिळते किंमत. त्यामुळेच हा सामना तुम्हाला अगदी संघर्षाने जिंकावा लागेल. जेपी ऐरोली गावचा वंडर बॉय. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द डेंजरस मॅन म्हणून ओळखला जातोय. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अंकितने कमाल केली आहे. पहिल्या बॉलवर डिक्लेअर आली. दुसऱ्या बॉलवर विकेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. इथे देखील बॉल पाहावा लागेल. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंकितच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झालेत. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 25, 25, 46 अजूनही करायची आहेत. सामना अजूनही जर पाहिलं तर 46 करायचे ना. इथे खोलबटापाचा चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. कमी गतीचा चेंडू होता. अगदी बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. जेपी देखील या इनिंगची सुरुवात अगदी सगल करत असताना पाहायला मिळते. आज गोलंदाजी चांगली झाली आहे जॉयल 11 कोपरखैरणे टीम कडून. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना कॅच ड्रॉप होते का आणि सिंगल मात्र जरूर मिळते. षटक क्रमांक डॉट बॉल येतो. कुठलीही धाव नाहीये. आम्ही समजू शकतो अंपायर चषक आहे. आज आपली स्पर्धा आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. आता लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्येत वाढ होते. जाऊन पोहोचते 27 आकड्यावर. 26 आकड्यावर 26 धावा दाखल लावलेत. अजूनही जर पाहिलं तर 45 धावा करायचे आहेत. हा सामना जर जिंकायचा असेल टीम गावदेवी ऐरोली संघाला. मॅचची येणारी चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. प्रणित येईल वेगाने. पहिली धाव जेपीच्या बॅटमधून आली. जयेश पाटील आणि प्रीतम पाटील हे दोन्ही बॅटर अशी आहेत की ज्यांच्याकडे क्षमता आहे. शेवटच्या क्षणाला देखील सामना पलटवू शकतात. मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी ते जाणले जातात आणि अशा क्रुशियल मुवमेंट मध्ये या दोन्ही खेळाडूंकडे जो अनुभव आहे तो अनुभव फार प्लस असेल. पण सध्या अंकितने ज्या लाईन इन लेंथने गोलंदाजी केली कौतुक करावं लागेल. पण व्हाईट बॉल ही फार खेदेची बाब असेल. कारण की मागच्या जर काही ओव्हरमध्ये पाहिल्या तर भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्यात. या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा टीमसाठी घातक ठरतील. त्यामुळेच लगाम लावावं लागेल. फुलटॉस बॉल. जोशी फुलटॉस वर आय एम द बॉस सांगणारा प्रीतम पाटील पीपीच्या बॅटमधून आला. एक मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार. 6 धावा. संपली वर
3 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते किती झाले धावा? 34 या आकड्यावर. 34 धावा दाखल करायलेत. अजूनही जर पाहिले तर धावांची गरज आहे ती म्हणजेच 37 धावा. बरोबर 12 बॉल 34 झाले का 35 झाले? 34 झाले मग 71 ला विन आहे ना. 70 ला की 71 ला? 70 झाले 71 ला विन आहे. हा मग 33 झाले. चला 71 धावांचं टार्गेट आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे. अजय टाक गोलंदाजी ट्रॅकवर. डावखोरा गोलंदाज आहे. रिदम अँगल अचूकता भेदकता या गोलंदाजाकडे आहे. आता 12 मध्ये 37 करायची आहे. प्रीतम पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी संधी आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. अजय टाक आखो टप्प्याच्या बॉलला फेकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जेपीच्या बॅट मधून आलाय एक लाजबाब स्ट्रोक. चुडसी मारीच्या पार षटकार. जयेश पाटील ऐरोली गावाचा वंडर बॉय. भरपूर मोठमोठ्या इनिंग या खेळाडूने खेळलाय. जयेश पाटील ऊन सावल्यांचा सध्याच्याकडे लपंडाव सुरू आहे. अगदी आता लख प्रकाश पडलाय पण आकाशामध्ये अगदी अवतीभोवती काही ढग दिसतात म्हणजेच पावसाची शक्यता जास्त वाटते. पाऊस पडल्यानंतर पावसाळी स्पर्धेला एक वेगळी मजा येते. षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर गरज आहे 31 धावांची. पुन्हा एकदा फिरकी चेंडू पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. धावचीची संधी आहे. काय घडलं? धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का? अजय टाकने डायरेक्ट हिट केलाच नाही. सुदैव म्हणावं लागेल जेपीला. एक धाव जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 41 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 30 करायची आहेत. उर्वरित 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 30 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये 33 धावा आल्या होत्या आणि याच आता या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने धावा होईल. आता 10 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. प्रीतम पाटील सेकंडवर पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डावखुरा गोलंदाज अजय टाक. ज्या वेळेस डावखुरा फलंदाज असतो आणि गोलंदाज डावखुरा असतो त्यावेळेस गोलंदाजावर दबाव असतो. पण या दबावामध्ये काही गोलंदाज आपली दर्जा आणि आपली गुणवत्ता दाखवतात. अजय टाक हे देखील वेगवान चेंडू अगदी फ्लिपर पण पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितकाच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा इथे कंप्लीट झालेत. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 43 आकड्यावर अजूनही 28 करायचे आहेत. 9 बॉल 28 धावा. गावदेवी ऐरोली टीम अगदी मागच्या इनिंग मध्ये पहिल्या 4 ओव्हर मध्ये हवी होती. फक्त धावा जर पाहिल्या तर 38 धावा होत्या. पण शेवटच्या ओव्हर मध्ये धावा जर पाहिल्या तर 33 धावा खर्च केल्या जेपीने. पण आता धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा लाईन मध्ये नव्हते. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. आता इक्वेशन बदललंय. आता इक्वेशन येऊन ठेपलंय. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉल मध्ये अजूनही जर पाहिले तर 27 धावांची आवश्यकता. 8 बॉल 27. या 2 बॉलवर एखादा मोठा हिट येणं गरजेचं असणार आहे. हे 2 बॉल फार महत्वाचे असतील गावदेवी ऐरोली टीमसाठी. यावेळी स्कोरवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. वेगाने क्षेत्र शिकेल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. आता 7 मध्ये 26 करायचे आहेत. 7 बॉल 26 धावा.
चला 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 26 करायचे. मॅच ऑन आहे, त्यामुळे हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. या बॉलवर मोठा हिट अपेक्षित असेल ऐरोली टीमला. आणि तो षटकार आलाय, प्रीतम पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 50 या आकड्यावर. आता 51 धावा धाव फलकावर लागलीत. आता गरज आहे ती म्हणजे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही करायचे 20 धावा. 6 चेंडू 20 धावा. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये. सगळ्यांचं लक्ष वेधलंय अंपायर चषक 2026 चा हा भव्य दिव्य सोहळा पाहायला मिळते. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये हिंदीतला बुलंद आवाज आमचे सिनियर कॉमेंटेटर मनोज पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. बॉल पूर्वा. अगदी सूर्यकांत गमरी सर देखील एक मॅच का होईना आमच्या सोबत जोडले होते. अगदी आमच्या शब्दाला मान देऊन ते या स्पर्धेसाठी अवेलेबल राहिले, त्याबद्दल त्यांचा देखील मी आभार मानतोय. आणि या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आज हा खेळ आपण पाहिला, हा सामना आता वेगळ्या वळणावर येत असताना आता इक्वेशन बदललंय. 6 मध्ये करायचे अजूनही 20 धावा. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालाय. पहिला बॉल टॉप एज चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. आता 5 मध्ये 19 करायचे आहेत. ओव्हर क्रमांक अखेरच हाताळण्यासाठी रितेश आलाय. मग शेवटच्या ओव्हर मध्ये 33 आल्या होत्या. झेपीने षटक हाताळलं होतं. आता 20च करायचे. त्यामुळे हा सामना अगदी जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेमध्ये अनेक घटकांना आम्हाला सहकार्य केलं, त्यांचा देखील आभार मानणं गरजेचं आहे. यावेळेस फटका चांगला, पुलचा फटका जेपीने मारलाय. पुल बॉल झालाय गोल. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मॅच ऑन, चेज इज ऑन. आता सामना फिरलाय. हा सामना येऊन ठेपलाय. ते म्हणजेच 4 बॉल 13 धावांची आवश्यकता. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये आता करायचे 13 धावा. 4 बॉल 13 धावा. जेपी सेकंड वर आहे. इथे देखील बॅटची एज चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लीग रिझर्व मध्ये. आता इक्वेशन बदललंय आणि काय घडलंय? खराब क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट झाली आणि आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आता एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळते. इक्वेशन बदललंय, ते येऊन ठेपलंय. ते म्हणजेच 3 बॉल 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. 11 धावाची 3 चेंडू. काय मॅच पाहायला मिळते. सुपर मॅच, लाजवाब सामना. जॉयल 11 कोपरखिरणी वर्सेस गावदेवी ऐरोली असा सामना. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. सगळ्यांचंच लक्ष पावसाच्या धारा मैदानाच्या मध्ये बरसत असताना. आज सकाळपासून पाऊस नव्हता, पण या मॅच मध्ये पाऊस पडलाय. हा धावांचा पाऊस देखील पडला. 3 गोष्टी पाहायला मिळाली. ऊन, वारा, पाऊस. 3 बॉल 11.
इथे देखील फटका पाहायला मिळते. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं त्याचं धावचीची संधी आहे. काय घडलंय जेपीला परतावा लागेल. जयेश पाटीलच्या विकेटचं पतन. कहाणी में ट्विस्ट. मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. आज या स्पर्धेमध्ये काय पाहायला मिळते तर ऊन वारा पाऊस आणि 2 बॉल मध्ये 11. आणि ज्या वेळेस जुगाव मध्ये स्पर्धा असतात त्या वेळेस एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. लफडा चषक ही स्पर्धा देखील तितकीच गाजली. अंपायर चषक ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि यानंतर होणारी स्पर्धा म्हणजे स्कोरर चषक ही देखील पाहायला मिळेल. त्यानंतर समालोचन चषक, खेळाडू चषक, लाईव्ह चषक असे अनेक चषक येतील. पण हे सगळे शक्य आहे ते गुरु अगदी जुगावमध्ये. 2 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. सेकंडवर फलंदाज आपल्याला प्रीतम पाटील पाहायला मिळतोय. नवीन बॅटर राकेश आला. गोलंदाज येत असताना यावेळेस खूप चांगला बॉल इन टू द ब्लॉक होल. यशांचा वेध. फलंदाज बाद. हा काय सामना फिरलाय. काय गोलंदाजी केली जॉयल 11 कोपरखैरणे टीमने. असं वाटलं होतं या सामना अगदी सहज जिंकेल पण पलटवार केलाय इथे जॉयल 11 कोपरखैरणे टीमने. बलाढ्य गावदेवी ऐरोली टीमला जखडून ठेवण्याचं काम केलंय. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर पासून लाजबाब गोलंदाजी. कौतुक करावं लागेल. अंकित शेखरने देखील चांगली गोलंदाजी केली. अजय टाकच्या मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या पण आता रितेशने शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केली. चला 1 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. लफडा चषक ही स्पर्धा मला आठवते. बेलापूरच्या आगीच 1 बॉल 10 धावा या मैदानावर झाल्यात. 1 बॉल 11 आणि हा सामना जॉयल 11 कोपरखैरणे टीमने आपल्या नावी केलाय. वेल प्लेड जॉयल 11 कोपरखैरणे. वेल प्लेड बॉयज. आणि चांगला खेळ केला. पहिला विजय संपादन केलाय. आणि हार्ड लक गावदेवी ऐरोली टीम. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल आणि ऐकूया. मराठी मेरी माँ है तो हिंदी मेरी मौसी. एक है अमृत जैसी तर दुसरी है जमजम जैसी. ऐकूया हिंदी भाषेमध्ये एक टॅलेंटेड कॉमेंटेटर, लेजंड कॉमेंटेटर मनोज पाटील सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून. हितेश म्हात्रे प्लीज या. अनिकेत चव्हाण बाला यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आणि गौरव बडदे यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज म्हणजेच 1500चं कॅश प्राइज दिलं जाईल रितेश म्हात्रेला त्याच्या 5 बॉलच्या 5 षटकारासाठी. आणि ऐकूया मनोज पाटील सरांच्या वाणीतून पुढच्या मॅचची कहाणी. धन्यवाद.